करणार आपण गुळ पोळी. एक वाटी कणिक घेतलेलं आहे. 2 टेबलस्पून मी चण्याचे पीठ घेतलेलं आहे. एक वाटी गुळ घेतलेला आहे किसून. एक वाटी मी केळी घेतलेली आहे. वेलची पूड थोडी घ्यायची असते. 2 टेबलस्पून मी कोकोनट केळी घेतलेले आहे, बारीक किस केलेला आहे कोकोनटचा. जायफळ घेतलेलं आहे. आता आपण हे सगळं एकत्र भाजून घेऊया, मिक्स वाटून घेऊया आपण. आता खोबऱ्याचे किस, वेलची पूड हे सगळं आपण मिक्सर बारीक करून घ्यायचं आहे. गुळ ते वाटलेले चांगले मळून घ्यायचं आपल्याला पीठ. गुळ वगैरे सगळं तीळ वगैरे चांगलं मळून घ्यायचं, मस्तपैकी गोळा करायचा मिक्स करून. बघू शकतो सुंदर हे झालेलं आहे, मिक्स झालेलं आहे छानपैकी. ही गोळगोळी छान लागते खायला. अशीच बनवते दरवेळेला. एक दिवस चांगला एकदम मस्त गोळा होते. मस्त चांगले मिक्स झालेलं आहे, एकजीव झालेलं आहे चांगल्यापैकी. आता छानपैकी आपण कणिक भिजवून घेऊया. आता हे आधी एक वाटी मी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे. 2 टेबलस्पून डाळीचे पीठ घेतलेलं आहे. थोडा मैदा घेतलेला आहे, अर्धी वाटी थोडंसं वाटी घेतलेला मैदा मी. त्यात थोडं मीठ आणि तूप तेल घालून पीठ भिजून घेऊया आपण. थोडं मीठ घालूया, तेलाचे मोहन घालूया. अर्धा टेबलस्पून त्याला थोडं जास्त घालायचं आणि पीठ भिजवून घ्यायचं कणकेसारखं. मिक्स करून घेऊया आपण हे सगळे. कणिक, मैदा आणि डाळीचे पीठ मिक्स करून घ्यायचं आणि पीठ भिजवून घेऊया आपण. आता आपलं कणिक भिजवून झालेले आहे. आता आपण इथे ठेवूया 10 मिनिटं असे रेसवर इथे ठेवूया. किती सुंदर कणिक भिजून झालेली आहे मस्तपैकी. अशी कणिक भिजवायची, अशी थोडी कडक भिजवायची. दहा मिनिटं झालेली आहेत. आता आता आपण गुळपोळी करायला घेऊया. आपण आता गुळपोळी चांगले ते पण बळून घ्यायचे पीठ म्हणजे गोळे करून ते हे भरायचे आहेत आपल्याला उंडा. तीळ गोळीचा छान झालेला आहे, मस्तपैकी झालेला आहे. एकदम अलगद वाढला लाटायची पोळी आपल्याला. जोर देऊन लाटायची नाही आहे. बघू शकतायत सगळीकडे सरळ भरलं पसरून होतं ना. वाव, काय सुंदर आले. अजिबात काय फुटले नाही, तुटले नाही, मस्त झालेली आहे. आपल्याला भाजून घेऊया खरपूस चांगल्या मस्तपैकी. तेल टाकून साईडने तेल टाकायचं आपल्याला. तेल चांगलं तवा चांगलं तापलेला आहे. बघू शकता सुंदर आली, बघू शकतात मस्तपैकी. मस्त आलेली ना, सुंदर आली ना एकदम. तर मस्त आली बघा ना, खरपूस भाजली गेलेली मस्तपैकी. सगळे सारण पसरले गेलेले आहे मस्तपैकी.
खडोखड भरलेलं आहे पुरणही याच्या सारण. का मस्त आलेली बघू शकताय तुम्ही. आता आपण तव्यात टाकूया यायला. आता मस्त आलेले फुगले बघितले, सुंदर फुगले बघा, मस्त वाटते ना. सुंदरच आलेले आहे. वाव, काम मस्त आले, सुपर. मस्त आलेत ना पुरण. हे गुळपोळी सुंदरच आलीत ना, अजिबात करपले नाही, काय नाही, मस्तच आलेले. स्लोचे केलेले एकदम सुंदर होतात. अजिबात तुटले नाही, मोडले नाही, काय नाही, एकदम सुंदर आले. फुटते पण छान आहे. हे बघू शकते सुंदर मस्त मऊसूत आली आहे. बघा बघा मस्त आलेले. हे बघा तोडून पण दाखवते मी. वाव, का मस्त आलेले. पूर्ण याच्यामध्ये याची भरले गेलेले आहे बघा, का मस्त आलेले आहेत. वाव, खाल्यानं कुचकुचीत आणि मस्त लागते, मऊसूत. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला शेअर करा, सबस्क्राईब करा ना. आणि व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते, तर प्लीज जरा लाईक करत चला व्हिडिओला.